अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येकाच्या आयुष्यातील दुःख, संकट, त्रास, कष्ट कमी होऊ दे. प्रत्येकाच्या आयुष्यातील जी काय नकारात्मकता आहे, जी काही साडेसाती आहे, ती कमी होऊ दे आणि प्रत्येकाला सुख, शांती, समाधान नांदू दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आता बघा, आज संध्याकाळी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. संध्याकाळी करा किंवा रात्री करा, जसं तुम्हाला जमेल तसं. काय करायचं आहे, संध्याकाळी दिवाबत्ती करण्याच्या आधी आपण घर झाडत असतो. सगळेजण घर झाडतात आणि नंतर मग दिवाबत्ती करतो, स्वयंपाक करतो किंवा स्वयंपाक झालेला असतो, कारण दुपारी स्वयंपाकाला लागतो. मग नंतर आपण घर झाडत असतो. घर झाडल्यावर दिवाबत्ती करतो आणि मग नंतर नैवेद्य घेऊन जातो. तुम्हाला काय करायचंय माहिती का? आपण जेव्हा घर झाडतो संध्याकाळी, पूर्ण जेव्हा तुम्ही घर झाडत असता तेव्हा तुम्हाला एक उपाय करायचा आहे. आता घर झाडल्यावर घरात मग त्याच्याबरोबर आपले म्हणजे त्या कचऱ्याबरोबर आपले केस येतात, कागद येतात, अनवॉन्टेड अशा वस्तू येतात, ज्या त्या धुळीसोबत, त्या कचऱ्यासोबत येतात. तुम्हाला तसं नाही करायचं आहे. जरी थोडेसे केस आले किंवा एखादी वस्तू आली, प्लास्टिक आलं, कागद आले, ते बाजूला काढायचे आहे. जी धूळ आहे, धूळ जी दरिद्री आहे, जी अलक्ष्मी आहे, ती काय करायची आहे, ती सुद्धा तुम्हाला गोळा करायची आहे. जो आपण धनतेरसच्या दिवशी आपण हा उपाय करत असतो, आज तुम्हाला होळीला करायचा आहे. काहीच नाही, संपूर्ण घर झाडायचं. घर झाडत असताना कसं करायचं, घराचा जो मागचा भाग आहे, जो शेवटचा भाग आहे, घराचा शेवटचा कोपरा माहिती असेल, तिथून घर झाडायला सुरुवात करायची ते हॉलपर्यंत, म्हणजे मुख्य दरवाजापर्यंत ती घाण गोळा करत आणायची. ती गोळा करून आणली की जी सूप असतं, ज्याने आपण घाण गोळा करतो, कचरा गोळा करतो, तर तो कचरा गोळा करतो, तर ती गोळा करायचा आपल्याला. आणि केस असेल बाजूला काढून ठेवा किंवा कागद असेल, काहीतरी येतच बघा, घरात मुलं असल्यावर ते घाण करतात. या सगळ्या ज्या वस्तू येतात ना, त्या बाजूला काढून ठेवायच्या आणि जी धूळ आहे ती प्रॉपर गोळा करायची आणि त्याची एक चिठ्ठी एखाद्या कागदामध्ये ती धूळ टाकायची आणि त्याला हळद कुंकू लावायची. हळद कुंकू लावून झाल्यानंतर त्या धुळीला हळद कुंकू लावून झाल्यावर त्याची पुडी बांधायची आणि ती होळीच्या आगडीमध्ये दहन करायची. आता हे का करायचं तुम्हाला सांगते. आधी उपाय सांगून घेते, म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होत नाही किंवा तुम्हाला बघायला जास्त वेळ लागत नाही. आता बघा, सगळ्यात आधी तर होळीमध्ये आपण काय करत असतो, आपल्या आयुष्यातील ज्या वाईट गोष्टींची आपण होळी करत असतो. सगळे जे काही नकारात्मकता आहे, संकट, दुःख, त्रास, कटकट जे काही असेल त्याची आपण होळी करत असतो. मग आपल्या घरात खरं तर घरात माणसांनी लावलेले दोष असतात. जी अलक्ष्मी आहे, अलक्ष्मी का बरं येते, जेव्हा घरातली लक्ष्मी निघून जाते. आता घरातली लक्ष्मी का निघून जाते, त्याला आपणच कारणीभूत आहे. घरात स्त्रीचा मान सन्मान नाही, घरात स्वच्छता नाही, घरात अखंड कटकट चालू असते. मग अशा वेळेस काय होतं की अलक्ष्मी आपल्या घरात येते आणि लक्ष्मी घराच्या बाहेर जाते. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला अलक्ष्मीला घराच्या बाहेर काढायचं असतं. ज्याला आपण अलक्ष्मी निस्सारण अशी सेवा आहे, जी झाडूची केली जाते, तशीच ही सेवा आहे. तर आपल्याला अलक्ष्मीला पण वाटी लावायचं असतं. मग तिला पण हळद कुंकू अक्षता लावायची आणि मग त्याचं एका कागदाच्या पिशवीमध्ये ती बांधून घराच्या बाहेर थोडीशी थोडीशी म्हणतो ना की कागदाला ती गुंडाळून बाहेर ठेवायची. आणि जेव्हा पण तुम्ही होळीची दहन करायला जाल, एखाद्या पिशवीमध्ये ती ठेवायची आणि त्या होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायची. याने काय होणार आहे, तुमची जी अलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाणार आहे. आणि जेव्हा आपण दिवाबत्ती करत असतो, प्रत्येकाच्या घरात घंटानाद होते. आपण घंटा नेहमी वाजवत असतो. का वाजवतो? कारण घंटाचा आवाज, त्या घंटेचा आवाज अलक्ष्मीला आवडत नाही. तो घंटेचा कर्कश आवाज अलक्ष्मीला आवडत नाही आणि ती घराच्या बाहेर जाते. म्हणून सांगते, जेव्हा तुम्ही घर झाडत असता, घर झाडल्यानंतर देवपूजा करतो, दिवाबत्ती करतो, अगरबत्ती, धूप काय जे असेल ते सगळं आपण करत असतो. नंतर सत्यनारायण प्रचंड काम आहे आज आपल्याला, माहिती मला. तरी सुद्धा हा उपयोग तुम्हाला करायचा आहे. आणि काय करायचं, ते सगळं करून झालं की छानपैकी मग आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची, संपूर्ण घरात घंटानाद करायचा आहे. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. संपूर्ण घरात तुम्हाला घंटानाद करायचा आहे की जेणेकरून अलक्ष्मी आपली घराबाहेर जाईल आणि माता लक्ष्मी घरात प्रवेश करेल. खरं तर दोष, वास्तुदोष असतात, पण माणसानेच लावलेले हे काही दोष असतात,
घरात अपशब्द बोलणं, वाईट वंगाळ बोलणं, शिवीगाळ करणं किंवा घरात मारझोड करणं, मोठ्यांचा अनादर करणं, देवाची पूजा न करणं, घरातल्या सुनेला वाईट ते बोलणं किंवा घरातल्या सुनेने पण चुकीचं वागणं, तर हे जे काही दोष आहे ते आपणच लावतो. मग त्याच्यामुळे अलक्ष्मी निघून अलक्ष्मी घरात येते आणि लक्ष्मी घराच्या बाहेर जाते. त्याच्यामुळे ह्या अडचणी वाढतात. तर होळीचा दिवस हा वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा, दहन करण्याचा दिवस आहे. तर तो प्रत्येकाने करावं. आणि नक्कीच संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. अलक्ष्मी जेव्हा जाते तेव्हा माता लक्ष्मी घरात येते. संध्याकाळी पण जो तुम्ही आता सकाळी दिवा लावला आहे, प्रत्येकाने लावला असेल, संध्याकाळी पण तुम्हाला देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी पण तुम्हाला देवासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि बाहेर एक छोटीशी पंथी शुद्ध गाईच्या तुपाची, गाईचं तूप असेल तर ठीक आहे, नाही तर घरातलं जे तुम्ही घरात बनवता त्या तुपाची पणती तुम्हाला घराच्या बाहेर लावायची आहे. तो दिवा कसा लावायचा? मी माझ्या घरातून बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू, माझ्या घरात मी प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू, या पद्धतीने तो दिवा लावायचा आहे. दिवा खाली डायरेक्ट ठेवू नका, त्याच्यावर काहीतरी ठेवा, म्हणजे काहीतरी असेल, डिश, वाटी वगैरे ठेवा किंवा छोटंसं जे काही पाट असतो तो ठेवा. तो दिवा लावा, हळद कुंकू अक्षता अर्पण करा, धूप दीप लावा, प्रसन्न वातावरण होईल. आणि ह्या प्रसन्न वातावरणातच आपल्याला होळी साजरी करायची आहे. आता बऱ्याच वेळा असे कमेंट्स आले की ताई, तर छान असा दिवा लावायचा आहे, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि घरातलं वातावरण मंगलमय सुखकर कसं राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. आणि नक्कीच आयुष्यातील दुःख, संकट, त्रास, वेदना काय आहे ते खरंच कमी होऊ दे. आणि मराठी नवीन वर्षाचं स्वागत, आपलं सगळ्यांचं मराठी नवीन वर्ष सुखाचं जाऊ दे. जे काही माझ्याकडनं घडलं असेल, जो काही माझा अहंकार असेल, जे काही माझे दोष असेल, त्या सगळ्यांचा आपल्याला त्याग करायचा आहे. फक्त आपल्या आयुष्यातील आपण जर ठरवलं तर बऱ्याच गोष्टींचा आपण त्याग करू शकतो. आणि बऱ्याच ज्या काही वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत त्याची पण आपल्याला होळी करायची असते, त्याचा पण त्याग करायचा असतो. तर नक्की संध्याकाळी हा उपाय आवर्जून करा. फार कमी दिवसात हा आपल्याला उपाय करायला मिळतो. त्यातल्या त्यात आज हा दिवस आलेला आहे. नक्की प्रत्येकाने हा उपाय करा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.